नमस्कार, कसे आहात? आज आहे रविवार आणि खूप पाऊस आहे बाहेर. 2-4 दिवसापासून खूपच पाऊस आहे. मला असं वाटतं दिवाळी करूनच आता पाऊस जाईल. तर इथे देवी बसलेली आहे. तर आम्ही देवीच्या दर्शनाला तिसऱ्या दिवशी गेलो होतो सकाळी. चिकूला स्कूलला सोडायच्या आधी, म्हणजे त्यालाही दर्शन भेटावं म्हणून. आणि जत्रासुद्धा इथे भरली आहे. तर पावसामुळे आम्हाला काही जाताच नाही आलं. तर आता थोडे दिवस राहिलेत. तर आज रविवार आहे, तर आम्ही असा विचार केला आहे की रात्री आपण उशिरा जाऊया, जर पाऊस नसेल तरच. कारण पावसात काहीच फिरता येत नाही आणि बघता येत नाही आणि खूप गर्दीसुद्धा असते त्यामुळे. तर इथे आपला अखंड दिवा आहे, त्यावर अशी काजळी जमा होते ना, तर ती मी कशी काढते, थोडीशी वात वर करते, थोडा वेळ पेटू देते दिवा आणि त्यानंतर आहे ना असा एक प्लकर आहे, त्याने एकदम हलक्या हाताने ती काजळी पूर्ण काढून घ्यायची आहे. दिवासुद्धा विझत नाही. वात वर केली आणि लगेच आपण ती काजळी काढली ना, तर मग दिवा विझतो. त्यामुळे थोडा वेळ थांबायचं आणि नंतर काढायचं. तर आता मी बनवते पोहे. रोज काय बनवायचं मला खूप मोठा प्रश्न पडतो आणि कंटाळासुद्धा येतो. तर मग विचार केला पोहेच बनवते मी आता नाश्त्याला. हे मनी प्लांट वाढतच नव्हतं. याची पानं खूप अशी छोटी छोटी वाढत होती. त्यामुळे मी विचार केला हे पूर्ण जे आहे ते काढूनच टाकते आणि नवीन जे आहे मी पाण्यामध्ये लावलं आहे ते वाला मनी प्लांट मी कुंडीत लावते. आणि सध्या पावसामुळे खूप झाडं जी आहे ती खराब होतात आहे. हे पण प्लांट खूप वाढलं आहे आणि खूप पानं सुकलेली आहे, तर ते सुद्धा मी सगळं काढणार आहे आणि त्याच्या ज्या चांगल्या कटिंग आहेत त्या मी लावून टाकते. थोड्याशा पाण्यात लावते, थोड्याशा मातीमध्ये. आता मी सध्या खूप झाडं घेत नाही आहे, कारण खूप अवघड होतं काळजी घेणं आणि पावसात तर आता खूप खराब होतात. त्यामुळे वेली खूप वाढल्यानंतर झाडांमधली माती जी आहे ती आपल्याला मोकळीच करता येत नाही. खास करून अशा हँगिंगवाल्या कुंड्यांमधलं तर व्यवस्थित मोकळी करताच येत नाही, कारण त्याचे रूट्स तुटून जातात. त्यामुळे म्हटलं मी आता हे सगळं काढूनच टाकते आणि ह्याची कटिंग वगैरे मी घेत नाही आहे. हे पूर्ण फेकूनच देणार आहे. भरपूर जे आहे ते मनी प्लांट माझ्याकडे जमा झालेत. कटिंग करून करून लावते मी, त्यामुळे ते मी फेकूनच देते. तर या काचेच्या बॉटलमधले आहेत, त्याला चांगले रूट्स आलेत, तर तेच मी लावते. आणि आता पहिले मी माती जी आहे ती पूर्ण मोकळी करून घेते. खरं तर असं नेहमी आहे ना आपण असं करायला पाहिजे. 15-1 दिवसात मी करते, पण या अशा हँगिंग प्लांटरमधले आहेत ना मात्या व्यवस्थित मोकळ्या होत नाही. म्हणून थोडंसं मी आता पाणी टाकले आणि व्यवस्थित जे आहे ते मोकळं करून घेते. आणि हे बघा अशा पद्धतीने रूट्स आले ना की मग आपण मातीमध्ये लावायचं. कोणतंही झाड जे आहे ते खूप छान वाढतं. आणि आपण डायरेक्ट कटिंग करून लावलं ना तरीसुद्धा वाढतं, पण ह्यांना उन्हात ठेवावं लागतं. आपण जर असं घरात ठेवलं तर मग ते वाढणार नाही. तर अशा पद्धतीने तर पहिले मी सगळे जे आहे ते कटिंग करून घेते या झाडाची आणि नंतर मग मी त्याची कटिंग पाण्यात थोडीशी आणि थोडीशी या कुंडीमध्येच लावते. हे खूप जास्त वाढले आणि ह्याची पण जास्त आपल्याला काळजी घ्यायची नाही. ह्याचं नाव वेगळंच काहीतरी आहे, पण हे दिसायला खूप सुंदर दिसतात. ह्याची पानं खूप चांगली दिसतात. इनडोअर आणि आउटडोअर दोन्हीमध्ये आपण हे लावू शकतो. तर ह्याची बघा खराब झालेले सगळे मी पानं काढून घेते. मला एक आर्टिफिशियल बनाना प्लांट आहे ते एक घ्यायचं आहे, मोठंवालं, सोफ्याच्या इथे ठेवण्यासाठी. कारण ॲरिका पाम ट्री माझ्याकडे होतं ना, तर ते सारखं खराबच होत राहतं. घरात ठेवलं तर त्यांना छान ऊन लागत नाही, त्यामुळे
तर मी असा विचार करते की जसं मी मंदिराच्या इथे एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे तसंच मला एक आणायचं आहे. तर बघू दिवाळीच्या वेळेस विचार करते मी घ्यायचा म्हणून. दिसायला आर्टिफिशियल प्लांट रिअल सारखे दिसतात ना, ते घेतले ना तर छान दिसतं घरामध्ये. आणि आत्ता जे आहे ते मी सुतळीने ह्याचे ना असे गट्टे बनवून घेते. 2च असे जुड्या बनवून घेते बघा. अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने मी बांधते. जर आपण डायरेक्ट असं पाण्यात ठेवलं ना तर ते व्यवस्थित राहत नाही, खराब होतं किंवा सडून जातं. त्यामुळे हलक्या हाताने असं बांधून घ्यायचं. मनी प्लांटचं पण मी असंच करते. अशा 2 जुड्या बनवून घेते आणि ते जे आहे ते पाण्यात लावते. मी नंतर दुसऱ्या मोठ्या बॉटलमध्ये लावेल. आता सध्या मी याच्यात ठेवते, कारण आता गॅलरी एवढी घाण झाली. परत मी हॉलमध्ये जाणार, मग ते सगळं पायाचं घाण जे आहे ते लागणार त्यामुळे. आणि बाकीची जी काही कटिंग आहे ती मी या व्हाईट कलरच्या प्लांटरमध्ये लावते. हे अशा पद्धतीने. हे प्लांटर पांढऱ्या रंगाचं असल्यामुळे ना ही पानं उठून दिसतात. हे खूप छान दिसतंय. आणि आत्ताच आहे ना पाऊस पडत होता आणि लगेच जे आहे ते ऊन पडायला लागलं. असंच आहे आता सध्या पावसाचं वातावरण. गॅलरी सकाळीच धुतली होती मी आणि आता हे झाल्यानंतर परत एकदा मला ही पूर्ण गॅलरी जी आहे ती धुवावी लागणार आहे. तर हे काम माझं 4-5 दिवसापासून होतं करायचं, पण आज म्हटलं मी करतेच. हे बघा एवढा कचरा झाला आहे आता पूर्ण गॅलरीत. आणि ही कटिंग जी मी आहे ती लावलेली. तर आता ही पूर्ण गॅलरी मी क्लीन करते. हातात मी ग्लव्स घातले नाही, मी असंच कंटाळा करते आणि असं. तर आता हे बघा हे सगळं जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेते मी. ही कटिंग मी इथे ठेवते गॅलरीमध्ये. इथे छान ऊन येतं आणि त्याची वाढसुद्धा छान होईल. त्याचे रूट्स आले का मग मी मातीत लावेल. आणि इथे जत्रेत आम्ही जाऊन आलो. खूप जास्त गर्दी होती आणि पाऊससुद्धा नव्हता, पण थोडाच आम्ही फिरलो आणि जास्त काही मी घेतलं नाही. तेही तुम्हाला दाखवते शेवटी. तर आता मी बनवते पावभाजी. आज रविवार आहे तर म्हटलं काय बनवायचं. पावभाजी जास्त आम्ही नेहमी बनवत नाही. जसं की साऊथ इंडियन फूड जास्त आम्ही बनवतो, तसं पावभाजी कधीतरी असतं. तर खूप दिवसानंतर मी आज पावभाजी बनवते. तर भाज्या घरात होत्या त्याच मी टाकते. तर फ्लावर आहे, बटाटा आहे, टमॅटो, मटर मी स्टोअर केले होते तर ते मटर आहे. तर ते सगळे स्वच्छ मी धुवून घेते आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेते आणि त्याची मी भाजी करून घेते. प्रॉपर मी रेसिपी नाही दाखवत, कारण मी याच्या आधी एक व्हिडिओ केला होता त्याच्यात मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं.
चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला जो आहे तो मी टाकते. नाही टाकलं तरी चालतं, पण अजून छान टेस्ट येते भाजीला त्यामुळे. तर पावभाजी मसाला मी आत्ताच एक पॅकेट आणलं आहे फ्रेशवाला. पावभाजीला चांगला रंग येण्यासाठी ना बीट टाकलं ना तर अजून छान रंग येतो. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं आणि त्याचं पाणी जे आहे ते मी सेपरेट काढून घेतलं आणि नंतर स्मॅशरने स्मॅश करून घेतलं आणि त्याची आता मी भाजी बनवून घेतलेली आहे. आणि थोडंसं वरतून बटर आणि आता मी पाव जे आहे ते भाजून घेते. गरम गरम पावभाजी खूप छान लागते. आपण टाकू का दूध टाकू फोडू? हां, फोडून टाक ते झोपेपर्यंत. त्याला घटक निवडा नाही नंतर वेळ नाही एवढं दिवस नाही तुला असं नका फाटामध्ये. पाव मी बाहेरूनच आणलेत, मी घरी कधीच नाही बनवले. पण मला एखाद्या वेळेस ट्राय करायचे आहेत, म्हणजे चांगले फ्रेश आणि स्वच्छ जे आहे ते आपण घरी एकदा बनवून बघायचे आहेत. तर बघू एखादी दिवस मी बनवेल तेव्हा तुम्हाला सुद्धा दाखवेल. आणि जेव्हा पण मी बनवेल ना तेव्हा मी मात्र रेसिपी बघूनच बनवेल. तर इथे माझी पावभाजी बनवून झाली आहे. किती छान आणि चविष्ट दिसतं आहे. फूड कलर थोडंसं टाकलं आहे मी कलरसाठी, पण ह्याच्यात बीटरूट टाकलं ना तर अजून छान रंग येतो. तर आता आम्ही जेवून घेतो आणि नंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केली आहे जत्रेतून. खूप जास्त काही नाही, थोडंफारच. तर इथे मी पिऊसाठी ही खेळणी आणलेली आहे. ह्याच्यात गॅस आहे, सिलेंडर, थोडीफार काय भांडी, कोळपाट लाटणं हे आहे आणि तिच्यासाठी काही पिना वगैरे आहेत, हेअर बँड तेच आणलेलं आहे. आणि मुलींच्या खूप क्यूट क्यूट वस्तू ज्या आहेत त्या मिळतात. तर हे असे 2-3च मी आणलेत, कारण ती ठेवतच नाही, तिला आवडतच नाही असं काही, आणि ती केसातून काढून टाकते, त्यामुळे असंच आणलं आहे. तर बघू तिला आवडेल, पण ह्या गोष्टी आवडतात तिला, पण ती घालत नाही केसांमध्ये. थोडा वेळ ठेवते आणि तिने बघितला अशा तर काढून टाकते. तर इथे मी माझ्यासाठी बांगड्या घेतल्या आहेत काचेच्या, मला छान वाटल्या म्हणून मी घेतल्या आणि माझ्या साईजच्या होत्या. तर मी शक्यतो हिरव्या ज्या बांगड्या असतात त्याच घालत असते. तर कधीकधी एखाद्या वेळेस ठीक आहे या बांगड्या साडीवर अशा मॅचिंग, पण प्रॉपर ज्या हिरव्या बांगड्या असतात त्या खूप सुंदर दिसतात हातामध्ये. तर हे 100ला 1 डझन असं मला मिळालं आहे आणि मला असं वाटतं की हे कदाचित स्वस्तच मिळालं आहे, कारण मी या दुसऱ्याच्या बांगड्या घेतल्यात ना त्या 200-250ला डझन अशा मिळतात. आणि शक्यतो ना काचेच्या बांगड्या पटकन कुठे भेटतच नाही अशा, थोड्याशा अशा फॅन्सी. हिरव्या तर मिळून जातात पण अशा नाही मिळत. तर हा एक मी रंग घेतलेला आहे, असंच घेतलं आहे मी, असं काही साडीवर मॅचिंग नाही, पण असंच एक मेहंदी कलर छान दिसतोय तो. आणि हा एक कलर मला बांगड्या घालायला खूप आवडतात. जेव्हा पण मी साडी नेसते तेव्हा घालते. रोजच्या वापरामध्ये शक्य नाही आहे, कारण फुटतात आणि मला जमतसुद्धा नाही ते घालून कामं करायला. तर हे बघा किती सुंदर दिसतात आहे ना. आणि हे जे आहे ते आधीच्याच आहेत. माझ्याकडे सुद्धा असं मी कलेक्शन करून ठेवलं आहे बांगड्यांचं, तर दाखवेल मी तुम्हाला कधी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. हिरव्या बांगड्या की गोल्डन बांगड्या किंवा अशा ऑक्सिडाईजच्या बांगड्या आहेत त्याही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि हे व्यवस्थित असे मी डब्यात व्यवस्थित ठेवते, म्हणजे हे फुटत नाही. आपण असेच कसे पण ठेवले ना तर मग ते पटकन फुटतात बांगड्या. आणि हे असे ऑर्गनायझर आता आलेत मार्केटमध्ये, त्यामुळे ना व्यवस्थित जे आहे ते आपल्या व्यवस्थित वस्तू ऑर्गनाईज राहतात, आपल्याला घेताना सुद्धा पटकन घेता येतात. तर असो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.